हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर यार आज संडेची अख्खी वाट लावली माझ्या कामांनी. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत बघू शकाल, म्हणजे तुम्हाला दिसेलच की किती बिझी शेड्यूल होतं यार आज. म्हणजे इतकं आणि हेक्टिक. त्याचमुळे रात्री पण मी इतका उशिरा झोपली असेल, दिसेल तुम्हाला, समजेल पुढे. तर सकाळी माझी झोप सुद्धा पूर्ण नाही झाली. बाय द वे उद्या एक्झाम आहे आणि किती पापड बेळले असेल ना मी, हे तुम्हाला पुढे दिसेल. बरं, तर सकाळी माझं मॉर्निंगचं काम असतं, सो मी क्लासेसवर काम केलेलं. त्यानंतर घरी आलेले. घरी येताना भरपूर काही कामं करायचे होते, लाईक झेरॉक्स वगैरे प्रिंट आउट काढायचं होतं. बट अनफॉर्च्युनेटली ते नाही झालं, कारण संडेला प्रिंट आउट बंद होतं, जिथे मी काढत असते नेहमी. आणि मला आज कोणत्याही हालतमध्ये ते पाहिजे होते, कारण प्रॅक्टिकल बुकमध्ये मला ते स्टिक करायचे होते. बट मी थोडंफार कॉम्प्रोमाइज केलं तिथे, असं की मी उद्या करेल म्हणून. म्हणजे ज्या अंकलकडे मी काढत असते नेहमी, ज्या कन्व्हिनियन्सीने ते मला काढून देतात, मी प्रिफर करते की मी त्यांच्याकडेच जाईल म्हणून. सो मग मी ठरवलेलं की मी उद्या काढेल. बट त्याचं इतकं, म्हणजे त्याच्यामुळे इतका खेळ झालाय सर्व. तुम्हाला समजेल ते आता मी का बोलते. काइंड ऑफ माझा मूड सुद्धा ऑफच आहे. पण आता मी लगेच तुम्हाला नाही सांगेल, उद्याच्या व्लॉगला कळेल तुम्हाला. तर मग मी माझं सामान पण आवरायला काढलं होतं आज. मला माहिती नाही माझ्या डोक्यात काय आलं की मला इतकं सारा तो पसारा आवरायला सुचलं. आणि तुम्ही बघू शकता मागच्या क्लिपमध्ये की मी किती सारे आयटम बाहेर फेकलेले काढून, कारण ते एक्सपायरी डेट झालेले. आणि त्यामध्ये काही प्रोडक्ट असे पण होते जे अनपॅकिंग होते. आणि खूप चांगलं वाटत होतं इतकं सारा पसारा आवरला. त्यामुळे सगळं काही लेट लेट होत गेलं. मला हेअर वॉश करायचे होते, मी हेअर वॉश पण खूप लेट केलेले. त्यानंतर प्रॅक्टिकल बुक लिहत होते. आणि मग प्रॅक्टिस सुद्धा करायची होती, कारण इन एनी हाऊ कंडिशन मला उद्याला एकदम टाइमवर सगळं काही हवंच होतं. आणि भरपूर कुटाने केले असेल यार मी. एक एक डिटेलिंगच्या वस्तू शोधत होते. जसं आता मला डमीला ब्लाऊज वेअर करायचं होतं. म्हणजे मला असं वाटलं की मी करू, तर जेणेकरून ते थोडंसं छान वाटेल. बट ते काही ठीक नव्हतं दिसत, म्हणून मग मी ते कॅन्सल केलं. आणि प्रेशर इतका होता, कारण प्रॅक्टिकल बुक पण बाकी होतं, फोटो स्टिक करायचे होते जे मी उद्या करणार होते. आणि प्लस छोट्या छोट्या गोष्टी घेऊन जायच्या होत्या. असं भरपूर काही मॅनेज करत होते. त्यानंतर भरपूर दिवसापासून माझ्याकडे हा मास्क पडलेला होता. आणि तेच सकाळी पसारा आवरता आवरता तो बाहेर आलेला. आणि त्याची एक्सपायरी डेट सूनच संपणार आहे, म्हणून म्हटलं लावून घेऊ. आणि मी खोटं नाही बोलणार, तुम्ही बघू शकता रात्रीचे 2 वाजले होते. आणि सकाळी माझी एक्झाम आहे, 10:30चा रिपोर्टिंग टाइम आहे. पण बुक कंप्लीट करायचीच होती. सो खूप लेट झोपलेली मी, म्हणजे 3-3:30ला झोपली असेल. बरं, तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.